नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर IBPS मार्फत लिपिक पदांच्या 10,277 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पहिले पद आहे लिपिक। तर पदसंख्या राहणार आहे 10,277। तर आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर कोणत्याही शाखेतील पदवी तसेच संगणक साक्षरता संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे। म्हणजे उमेदवारांनी संगणक कार्य भाषेत प्रमाणपत्र डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे। हायस्कूल कॉलेज संस्थांमधील एक विषय म्हणून संगणक माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा। तर आता आपण वयाची अट पाहूया। तर 1 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्ष वयाची अट राहणार आहे। तर SC/ST यांना 5 वर्ष सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणारी फी पाहणार आहोत। तर जनरल आणि OBC यांना 850 रुपये फी, तर SC/ST PWD एक सर्व्हिसमॅन यांना 175 रुपये फी राहणार आहे। तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे। तर आता आपण महत्त्वाच्या तारखा जाणून घेणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑगस्ट 2025 राहणार आहे। तर PET सप्टेंबर 2025 मध्ये राहणार आहे। तर पूर्व परीक्षा ही ऑक्टोबर 2025 मध्ये राहणार आहे। तर मुख्य परीक्षा ही नोव्हेंबर 2025 मध्ये राहणार आहे। तर आता आपण पात्रता निकष पाहणार आहोत। तर CRP CSC-XV साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी तपशीलवार सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी IBPS ने दिलेल्या अधिसूचनेत नमूद केलेल्या किमान पात्रता निकषांची पूर्तता केली आहे याची खात्री करावी। उमेदवारांनी कृपया लक्षात ठेवावे की सहभागी बँकांमध्ये वरील पदांवर नियुक्तीसाठी निर्देश केलेल्या पात्रता निकष हे मूलभूत निकष आहेत। तथापि केवळ अर्ज करणे हे CRP मध्ये पात्रता मिळवणे आणि सहभागी बँकांपैकी एका बँकेत तात्पुरते नियुक्ती मिळवणे याचा अर्थ असा नाही की उमेदवार कोणताही सहभाग बँकेत नोकरीसाठी पात्र असेल। स्पष्ट केले आहे की भरतीसाठी अंतिम अधिकारी सहभागी बँक स्वतः आहे। संबंधित बँक आणि तिच्या विवेक बुद्धीनुसार CRP द्वारे तात्पुरते नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीची उमेदवारी नाकारू शकते। AF कट ऑफ स्कोअर ऑनलाईन मुख्य परीक्षा। तर प्रत्येक उमेदवारांना ऑनलाईन मुख्य परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत किमान गुण मिळणे आवश्यक असेल आणि पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणारे किमान एकूण गुण देखील मिळवणे आवश्यक असेल। राज्य केंद्रशासित प्रदेशानुसार उपलब्ध असलेल्या रिक्त जागांच्या संख्येनुसार कट ऑफ ठरवले जातील आणि उमेदवारांचा तात्पुरता वाटपासाठी विचार केला जाईल। तात्पुरता वाटप प्रक्रियेच्या पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाईन मुख्य परीक्षेत मिळालेले गुण उमेदवारासोबत शेअर केले जाणार नाहीत। शॉर्टलिस्टिंग आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट मध्ये IBPS चा निर्णय अंतिम असेल। तर आता अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत। उमेदवार फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पूर्व आवश्यक परिशिष्ट 4 पहा। तर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया। तर पहिले आहे की उमेदवारांनी प्रथम अधिकृत IBPS वेबसाईट म्हणजे www.ibps.in वर जाऊन CRP CSA ही लिंक उघडण्यासाठी होम पेजवर क्लिक करावे लागेल आणि नंतर ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडण्यासाठी क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर CRP-कस्टमर सर्व्हिस असोसिएट CRP-CSA-XV या पर्यायावर क्लिक करावे लागेल। दुसरे, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये त्यांची मूलभूत माहिती प्रविष्ट करून त्यांचा अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा वर क्लिक करावे लागेल। त्यानंतर सिस्टमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल। उमेदवाराने तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा। तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शवणारा ईमेल आणि SMS देखील पाठवला जाईल। तो तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून जतन केलेला डेटा पुन्हा उघडू शकतात आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करू शकतात। तिसरे, उमेदवारांनी त्यांचे अपलोड करणे आवश्यक आहे। त्यामध्ये पहिला आहे छायाचित्र, दुसरा आहे स्वाक्षरी, तिसरा आहे डाव्या अंगठाचा ठसा, चौथे आहे हस्तलिखित घोषणापत्र, पाचवे आहे कलम K मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र लागू असल्यास, सहावे आहे SSC-LC 10वी किंवा समतुल्य प्रमाणपत्र, सातवे आहे नोंदणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना वेबकॅम किंवा मोबाईल फोनद्वारे त्यांचे छायाचित्र काढावे लागेल आणि अपलोड करावे लागेल। कागदपत्रे स्कॅनिंग आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन तत्वांमध्ये दिलेल्या तपशिलानुसार परिशिष्ट 4 पहा। चौथे आहे की उमेदवारांना ऑनलाईन अर्ज स्वतः काळजीपूर्वक भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कारण ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये भरलेल्या
कोणत्याही डेटामध्ये कोणताही बदल मनोरंजन शक्य होणार नाही। ऑनलाईन अर्ज फॉर्म सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सेव्ह अँड नेक्स्ट सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज फॉर्ममधील तपशील पडताळण्याचा आणि आवश्यक असल्यास त्यात सुधारणा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। पूर्व नोंदणी बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल करण्याची परवानगी नाही। दृष्टीहीन उमेदवारांना ऑनलाईन अर्ज फॉर्ममधील तपशील काळजीपूर्वक पडताळण्याची, भरून घेण्याची आणि सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी घेतात, कारण सबमिशन नंतर कोणताही बदल शक्य नाही। 5वे, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये निवडीनंतर कोणत्या राज्यात तात्पुरते वाटप करायचे आहे ते सूचित करावे। एकदा वापरला गेलेला पर्याय अपरिवर्तनीय असेल। 6वे, डिजी लॉकर ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। उमेदवारांनी स्वेच्छेने डिजी लॉकरद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र, कागदपत्रे आणि माहिती प्रदान करू शकतो। आता आपण सामान्य सूचना पाहणार आहोत। तर पहिले आहे, उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेच्या वेळी आवश्यक कागदपत्रे जसे की वैध कॉल लेटर, फोटो, ओळखपत्राची छायाप्रत आणि ऑनलाईन सबमिट केलेल्या अर्जावर दिसणारे नाव असलेले मूळ कागदपत्र इत्यादी नेहमीच सादर करावे लागतील। ऑनलाईन परीक्षेच्या आधी किंवा नंतर उमेदवारांकडून कोणतेही कागदपत्र थेट IBPS ला पाठवले जाणार नाही। दुसरे, ऑनलाईन प्राथमिक परीक्षेदरम्यान कॉल लेटर आणि फोटो ओळखपत्राची प्रत परीक्षास्थळी घेतली जाणार नाही। परीक्षा स्थळाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची योग्यरित्या पडताळणी केली जाईल आणि उमेदवारांना परत दिली जाईल। उमेदवारांना ऑनलाईन मुख्य परीक्षेला ऑनलाईन प्राथमिक परीक्षेचे प्रमाणित कॉल लेटर आणि फोटो ओळखपत्राची प्रत, कॉल लेटर आणि मुख्य परीक्षेचे इतर आवश्यक कागदपत्रे आणावी लागतील। तथापि उमेदवारांना ऑनलाईन प्राथमिक परीक्षेदरम्यान तसेच मुख्य परीक्षेदरम्यान सायबर फॉर्म सादर करणे आवश्यक आहे। तिसरे, मुख्य परीक्षेच्या वेळी ऑनलाईन प्राथमिक परीक्षेचे प्रमाणित मुद्रांकित कॉल लेटर आणि ओळखपत्राची प्रमाणित मुद्रांकित छायाप्रत न आणणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही। चौथे, उमेदवारांनी माहिती पत्रकात आणि कॉल लेटरमध्ये दिलेल्या माहितीनुसार कॉल लेटर आणि इतर आवश्यक कागदपत्रासह एक अतिरिक्त फोटो आणावा लागेल आणि कॉल लेटरवर फोटो चिटकवल्याशिवाय किंवा एक अतिरिक्त फोटो न देता अहवाल देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही। 5वे, या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या अधिसूचनेत नमूद केलेल्या पात्रता आणि इतर निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी। म्हणून उमेदवारांना ही अधिसूचना काळजीपूर्वक वाचण्याचा आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे। 6वे, IBPS ने लेखी पत्रव्यवहार केल्यामुळे ज्या उमेदवारांना विशिष्ट कालावधीसाठी CRP परीक्षेत बसण्याची बंदी घालण्यात आली आहे ते त्यानुसार कारवाई करू शकतात। 7वे, उमेदवारांना ऑनलाईन प्राथमिक परीक्षेत प्रवेश, मुख्य परीक्षेचे निवड यादी, मुख्य परीक्षेत प्रवेश आणि त्यानंतर प्रक्रिया पूर्णपणे तात्पुरत्या आहेत। उमेदवारांना कॉल लेटर तात्पुरत्या वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत। याचा अर्थ असा नाही की त्याची किंवा तिची उमेदवारी IBPS सहभागी बँकेत अखेर मंजूर केली आहे। IBPS सहभागी बँका निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणताही अर्ज नाकारू शकतात। 8वे आहे, उमेदवारांच्या पात्रतेबाबत पात्रतेची अशी छाननी कोणत्याही टप्प्यावर करायची आहे। पात्रता आणि इतर पात्रता निकष, परीक्षा आयोजित करण्यासाठी सदर कारवाईची कागदपत्रे पडताळणी इत्यादी आणि CRP CSA-XV शी संबंधित इतर कोणत्याही बाबतीत नोडल बँक सहभागी बँक IBPS चा निर्णय अंतिम आणि उमेदवारांना बंधनकारक असेल। 9वे, उमेदवाराने व्यवस्था केलेल्या लेखक परीक्षेसाठी उमेदवार नसावा। निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावरील नियमांचे उल्लंघन आढळल्यास उमेदवार आणि लेखक दोघांचीही CRP साठीची उमेदवारी रद्द केली जाईल। 10वे, एक लेखक CRP CSA-XV प्रक्रियेसाठी फक्त एकाच उमेदवारासाठी लेखक म्हणून काम करू शकतो। निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे उल्लंघन आढळल्यास CRP साठी उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल आणि लेखकाला भविष्यातील CRP परीक्षांमधून बंदी घातली जाईल। 11वे, कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत। अनेक अर्जांच्या बाबतीत फक्त नवीनतम वैध अर्ज राखून ठेवला जाईल आणि इतर अनेक नोंदणीसाठी भरलेले अर्ज शुल्क जप्त केले जाईल। 12वे, ऑनलाईन परीक्षेत अनेक वेळा उपस्थित असल्यास उमेदवारी रद्द केली जाईल। 13वे, एकदा नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन अर्ज मागे घेतला जाणार नाही आणि अर्ज शुल्क, सूचना शुल्क एकदा भरल्यानंतर परत केले जाणार नाही आणि इतर कोणत्याही परीक्षेसाठी राखीव ठेवले जाणार नाही। 14वे, या अधिसूचनेमुळे उद्भवणारा कोणताही विवाद भरती प्रक्रियेस मुंबई येथील न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात राहील। 15वे, उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवडल्यानंतर कोणताही राज्यात तात्पुरते वाटप करायचे आहे ते राज्य सूचित करावे। एकदा वापरला गेलेला पर्याय
अपरिवर्तनीय असेल. 16वा कोणत्याही प्रकारचे किंवा अनुसूचित फायद्यांसाठी प्रभाव निर्माण केल्यास निवड प्रक्रियेत अपात्रता निर्माण होईल. 17व्या ऑनलाईन परीक्षेसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. 18वे पत्ता बदलण्याची कोणतीही विनंती ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये नमूद केलेले तपशील विचारात घेतले जाणार नाही. 19वे जर या अधिसूचनेतील इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही आवृत्तीमध्ये कलमाच्या अर्थ लावण्यावरून कोणताही वाद उद्भवल्यास अधिकृत IBPS वेबसाईटवर उपलब्ध असलेली इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरली जाईल. 20वे उमेदवारांनी खात्री करावी की तिने त्याचे कॉल लेटरमध्ये उपस्थित पत्रात इत्यादी ठिकाणी आणि भविष्यात IBPS सहभागी बँकांशी केलेल्या सर्व पत्र व्यवहारात जोडलेल्या स्वाक्षरी आणि सारख्याच असाव्यात आणि कोणत्याही प्रकारचा फरक नसावा. मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. अपलोड केलेली स्वाक्षरी योग्य आकाराची आणि स्पष्टपणे दिसणारी असावी. 21वे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये अलीकडील ओळखण्यायोग्य छायाचित्र हे 4.5 सेंटीमीटर गुणिले 3.5 सेंटीमीटर एवढे अपलोड करावे आणि उमेदवाराने निवड प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर वापरण्यासाठी त्याच्या प्रती जपून ठेवल्या आहेत याची खात्री करावी. 22वे ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये स्कॅन करून अपलोड केलेले क्लॉज क्रमांक 9 SSC किंवा SSLC किंवा 10वी इयत्ता किंवा समकक्ष प्रमाणपत्र नमूद केलेले छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठाचा ठसा, हस्तलिखित घोषणापत्र, प्रमाणपत्र डाक किंवा अस्पष्ट नसावे. 23वे हस्तलिखित घोषणापत्र उमेदवाराच्या हस्तलिखितात आणि फक्त इंग्रजीमध्ये असले पाहिजे आणि मोठ्या अक्षरात नसावे. जर ते इतर कोणी लिहिलेले असेल आणि अपलोड केले असेल किंवा इतर कोणत्याही भाषेत असेल तर अर्ज अवैध मानला जाईल. 24वे जर एखाद्या उमेदवाराला जुळे भाऊ बहीण असतील तर अशी माहिती अर्जात जुळे भावा बहिणी अंतर्गत अनिवार्यपणे प्रदान करणे आवश्यक आहे. 25वे परीक्षेच्या व्यवस्थापनात काही समस्या उद्भवण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, ज्यामुळे चाचणी वितरणावर परिणाम होऊ शकतो आणि किंवा निकाल निर्माण होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत उमेदवाराची हालचाल, चाचणीमध्ये विलंब यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पूर्ण परीक्षा आयोजित करणे हे IBPSच्या पूर्ण विवेक बुद्धीनुसार आहे. उमेदवाराच्या पूर्ण परीक्षेसाठी कोणताही दावा राहणार नाही. 26वे नोडल बँका, सहभागी बँका आणि IBPS अनधिकृत व्यक्ती संस्थेने केलेल्या कोणत्याही अर्जासाठी चुकीची माहितीसाठी जबाबदार राहणार नाही. उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी त्यांच्या अर्जाची माहिती कोणालाही शेअर करू नये. 27वे तात्पुरत्या नियुक्त उमेदवारांची नियुक्ती संबंधित सहभागी बँकांच्या इतर कोणत्याही आवश्यकतेनुसार आणि सहभागी बँकांच्या सेवा वर्तणूक नियमांनुसार त्याला किंवा तिला वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त घोषित केले जाणे आवश्यक आहे. कोणत्याही उमेदवारांना तात्पुरत्या नियुक्त केले आहेत याचा निर्णय अंतिम आणि उमेदवारांना बंधनकारक असेल. 28वे IBPS कोणतेही निकष, निवड पद्धत आणि तात्पुरते वाटप इत्यादी बदलांच्या रद्द करण्याचा, सुधारण्याचा, जोडण्याचा अधिकार राखून ठेवते. 29वे उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल ID असावा. CRPच्या या फेरीचा निकाल जाहीर होईपर्यंत सक्रिय ठेवावा. 30वे CRP CSA-XV साठी ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये नोंदणीकृत ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर ईमेल आणि किंवा SMS द्वारे सूचना पाठवल्या जातील. 31वे जर उमेदवारांनी मोबाईल नंबर, ईमेल पत्त्यावर बदल, तांत्रिक बिघाड किंवा IBPSच्या नियंत्रणाबाहेरील माहिती सूचना पोहोचलेल्या नाही तर IBPS जबाबदार राहणार नाही आणि उमेदवारांना नवीनतम अपडेटसाठी अधिकृत IBPSची वेबसाईट www.ibps.in वर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 32वे सहभागी बँकांसाठी पसंतीचा क्रम ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये अंतर्भूत आहे. उमेदवारी या टप्प्यावर त्यांच्या पसंतीचा क्रम अनिवार्यपणे दर्शवावा. 33वे निवड प्रक्रियेच्या किंवा नियुक्तीच्या नंतरच्या टप्प्यावर उमेदवारांच्या हस्तलिखित घोषणेवरील हस्ताक्षर तज्ञांच्या विश्लेषणानुसार भिन्न आढळल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल. 34वे IBPSने निलंबित उमेदवारांची लेखकाची यादी इतर भरती एजन्सी त्यांच्या माहितीसाठी शेअर करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. 35वे उमेदवारांना CRP प्रक्रियेसाठी वैध आधार कार्ड मिळवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. IBPS सहभागी बँका निवड प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उमेदवार लेखकाची ऑनलाईन आधार पडताळणी देखील करतील. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDFची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.